नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा अंकुश गुट्टे सर, वेक्टर एज्युकेशनचा फाउंडर। उद्या MSBTच्या एक थर्ड सेमिस्टर इलेक्ट्रिकलचा एक पेपर आहे जो एक 70 मार्काला काउंट केला जातो। फायनल एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पेपरचं नाव आहे EM आणि सध्या जी आपली स्कीम सुरू आहे बाळांनो ती रनिंग स्कीम आहे तुमची आय स्कीम। जर या सेमिस्टरला के स्कीम मध्ये जर या सेमिस्टरमध्ये जर 5 सब्जेक्ट पैकी पकडायला गेलं तर सगळ्यात जास्त सिलेबस कुणाचा बदललाय तर तो EMचा बदललाय। EM स्टँड्स फॉर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट। आता या सब्जेक्टमध्ये सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे मेजरमेंट ऑफ करंट, फंडामेंटल ऑफ मेजरमेंट, मेजरमेंट ऑफ व्होल्टेज, मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर, मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, मेजरमेंट ऑफ प्रेशर, मेजरमेंट ऑफ टेम्परेचर, ट्रान्सड्यूसर, सेन्सर। यांनी काय केलं के स्कीममध्ये ना शेवटचे 2 चॅप्टर असे वेगळे बदलून टाकले ना की ते याच्या अगोदर पूर्ण MSBT मध्ये आपल्या ब्रँचला कधीच नव्हते। सो असं एक थोडक्यात सांगायचं झालं, मी माझं ॲनालिसिस करून सांगत आहे। ECN सोबत कंपेअर करा, GTD सोबत कंपेअर करा किंवा FP सोबत कंपेअर करा, तर सगळ्यात व्हास्ट सिलेबस कोणाचा आहे हे तुम्ही अभ्यास जर खरंच केला असेल तर तुम्हाला माहिती आहे, तर तो या सब्जेक्टचा आहे। सो पेपर लिहित असताना काय बेसिक गोष्टी सांगतो, जरा लक्ष देऊन ऐका। मला असं वाटतं की EMचा पेपर हा तुमचा 3 जर तुम्ही फुल एक्सप्लेनेशन लिहित आहे 2 मार्काच्या नुसार 4 मार्काच्या किंवा 6 मार्काच्या, तर तुम्हाला EMला टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम येऊ शकतो। सो आय काइंड रिक्वेस्ट, जर तुम्हाला EM मध्ये सगळ्यात चांगले मार्क गेन करायचे असतील तर एकच ऑप्शन आहे, डायग्राम शुड बी नीट अँड क्लीन। कारण पूर्ण सब्जेक्ट डायग्रामवर माउंट झालेला आहे। जर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करता येत नसतील तुम्हाला मार्क कमी पडतील। तुम्ही डायग्रामच्या बेसिसवर फक्त 28 मार्क कमवू शकता, पेपर क्रॅक करता येतो। आउट ऑफ 70 65 ला जर क्रॉस करायचं असेल, डायग्राम शुड बी नीट अँड क्लीन। डायग्रामच्या वर खाली लाईन सोडा, नावं द्या, वेळ भेटला तर डायग्राम पेन्सिलने ड्रॉ करा, नाही जमलं तर डायरेक्ट पेनने ड्रॉ करा, पण डायग्रामची चांगली प्रॅक्टिस करा। या सब्जेक्टला असं डिझाईन केले, डेफिनेशन, एक्सप्लेनेशन, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ब्लॉक डायग्राम, मेन डायग्राम, कन्स्ट्रक्शनल डायग्राम, वर्किंग फिगर, म्हणजे या सिलेबसमध्ये सगळंच टाकलेलं आहे। न्यूमरिकल्स पण टाकलेले आहेत। सो मी काय IMP क्वेश्चन काढलेले आहेत जे या स्कीममध्ये, मागीलच्या स्कीमच्या IMP क्वेश्चन माझे थोडे वेगळे होते, या स्कीममध्ये IMP क्वेश्चन काढलेले आहेत। तुमचा पेपर याच्या बाहेरचा काही तर विचारला जाणार नाही, गॅरंटी तुम्हाला मी देतो। पण उद्याच्या पेपरमध्ये 2 वॅटमीटर मेथड 100% येईल। 2 वॅटमीटर मेथडचा न्यूमरिकल 100% 6 मार्काला विचारला जातो, ज्याच्यात रीडिंग ऑफ फर्स्ट वॅटमीटर, रीडिंग ऑफ सेकंड वॅटमीटर आणि लोडचा पॉवर फॅक्टर डिटरमाइन करायला सांगतात। सो थोडे IMP क्वेश्चन सांगतो, IMP क्वेश्चन पण करून गेले तुम्ही आरामात एक 45-50 मार्क गेन करू शकता। पास होणं एवढं काही मुश्किल नाहीये। आणि भरपूर मुलं मला एकच प्रश्न विचारत होते की सर आपला क्लास कुठे आहे? माझा क्लास हा जळगावला असतो, पण माझा जो क्लास आहे तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मला पण चालतो। इंस्टाग्राम, YouTube, फेसबुक, जिथे सर्च करायचं करा, वेक्टर एज्युकेशन अंकुश सर तुम्हाला मी दिसेल। प्रत्येक ठिकाणी त्याला फॉलो सबस्क्राईब करून ठेवा, कारण जे पुढच्या सेमिस्टरचे सब्जेक्टचे कोर्सेस असतील त्याच्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती मिळेल। पुढच्या सेमिस्टरचे इलेक्ट्रिकल ब्रांच असो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांच असो, कम्प्युटर असो, IT असो, मेकॅनिकल असो, हे सगळे सब्जेक्ट्स इकडे कंडक्ट केले जातात साध्या सोप्या भाषेमध्ये। तुम्हाला त्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, IMP क्वेश्चन, असाइनमेंट, टेस्ट सिरीज, माझे स्टडी मटेरियलच्या नोट्स, मुलांच्या स्टडी मटेरियलच्या नोट्स सगळ्या दिल्या जातात। सो माझ्याशी कनेक्टेड राहा यूट्यूबला। जसं मी कोर्सेस लॉन्च करेल तुम्हाला मी सगळ्यात पहिले इन्फॉर्म करेल वेक्टर एज्युकेशन अंकुश सर या चॅनलवर। मग चला 1-2 मिनिटासाठी जरा IMP क्वेश्चनकडे जाऊ, लक्ष देऊन बघा। मेजरमेंटचा जो सगळ्यात पहिला चॅप्टर आहे तो आहे फंडामेंटल ऑफ मेजरमेंट। असं समजा की हा चॅप्टर आपल्या या सिलेबस मधला सगळ्यात सोपा चॅप्टर आहे, कारण त्याच्यामध्ये सगळं बेसिक आहे। क्वेश्चन आला तर येऊ शकतो की बाबांनो मेजरमेंट सिग्निफिकन्स, मेजरमेंटचे सिग्निफिकन्स काय आहेत, अॅनालॉग इन्स्ट्रुमेंटमध्ये कुठले एरर तयार होतात, आय सेड अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट। हे क्वेश्चन नंबर 3 जरा जास्तच महत्त्वाचा आहे, प्रत्येक वेळेस विचारला जातो। वी हॅव टू मेक अ कंपॅरिझन बिटवीन अॅनालॉग अँड डिजिटल। डॅम्पिंग मेथड काय असते? एखादा पॉइंटर जर व्हायब्रेट होत असेल तर पॉइंटरला व्हायब्रेशन कमी करण्यासाठी एक मेथड असते, त्याला डॅम्पिंग म्हणतात। डॅम्पिंग 3 प्रकारचे असतात, एअर फ्रिक्शन डॅम्पिंग, फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग, एडी करंट डॅम्पिंग। वर्किंग ऑफ PMMC 100% येणार। परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइल 4 मार्काला क्वेश्चन विचारला जातो, डायग्राम वर्किंग लिहायची। मूव्हिंग अँड इन्स्ट्रुमेंट आलं तरी येऊ शकतं, कारण याचे 2 टाईप आहेत, अट्रॅक्शन, रिपल्शन। डायग्राम पाठ करून जा, वर्किंग नाही पाठ केली तरी चालेल। क्वेश्चन नंबर 8 वर 100% क्वेश्चन येणार की ॲमीटरची रेंज कशी वाढवायची, व्होल्ट मीटरची रेंज कशी वाढवायची, याला आपण एक्सटेन्शन म्हणतात। ओके, आणि या डिफिनेशन पण पाठ करून जाल। व्हॉट इज मीन बाय सेन्सिटिव्हिटी, व्हॉट इज मीन बाय ड्रिफ्ट, व्हॉट इज मीन बाय प्रिसिजन, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायची गरज नाहीये। दुसरा चॅप्टर आहे पोरांनो मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर अँड इलेक्ट्रिकल एनर्जी। पहिला क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द डायनामोमीटर टाइप वॅटमीटर।
मला असं वाटतं डायनामोमीटर टाईप वॅटमीटर विचारलं जाणार नाही, आलंच तर 4 मार्काला येईल. देन स्ट्रक्चर ऑफ सीसी अँड पीसी कॉईल. ऍक्च्युली तर चुकून फ्रॅक्चर झालंय, इट स्ट्रक्चर आहे सीसी आणि पीसी. सीसी म्हणजे करंट कॉईल, पीसी म्हणजे प्रेशर कॉईल. वॅटमीटरचे कनेक्शन कसे असतात, करंट कॉईलचं नेचर काय, प्रेशर कॉईलचं नेचर काय, याच्यावर क्वेश्चन येतो. ऍक्टिव्ह अँड रिएक्टिव्ह पॉवर मेजरमेंट, याच्यावर क्वेश्चन नंबर 3 बघा, येणार म्हणजे येणार, गॅरंटी माझी. 2 वॅटमीटर मेथडवर क्वेश्चन येणार नाही, तसं आजपर्यंत कधी झालेलं नाहीये, ते जुन्या स्कीम पासून चालत आलेलं आहे. इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर, याच्यावर पण क्वेश्चन येतो नंबर 4, की पॉवर फॅक्टर जर लोडचा बदलला त्याचा इफेक्ट वॅटमीटरवर काय होतो. 2 वॅटमीटर मेथडवर. क्वेश्चन नंबर 5 वर क्वेश्चन येणार. या चॅप्टरमध्ये 2च बीट असे आहेत ज्याच्यावर मी 100% गॅरंटी देतो. 2 वॅटमीटर मेथड आणि वॅटमीटरमध्ये तयार होणारे एरर, त्यांचं रिझन आणि त्यांना कमी कसं करायचं. सो एरर इंड्युस्ड इन वॅटमीटर आणि त्यांचं कॉम्पेन्सेशन. जमलं तर सिंगल किंवा 3 फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरचे ब्लॉक डायग्राम पाठ करून जा. मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर, याला मी ऑप्शनलमध्ये ठेवलेला आहे, MD आहे, हे सहसा विचारलं जात नाही कारण याची ब्लॉक डायग्राम खूप किचकट आहे. आणि न्यूमरिकल मी खाली म्हटलंय बघा, न्यूमरिकल 2 वॅटमीटर रिडिंगवर आणि पॉवर फॅक्टर काढा, याच्यावर 6 मार्काला 100% येतो, गॅरंटी गुट्टे सरांची. तिसरा चॅप्टर आहे पोर आपला डिजिटल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. या चॅप्टरमध्ये बऱ्यापैकी डायग्रामचं प्रमाण हे थोडं जास्त आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाहीत. 1 मिनिट थांबून घ्याला. वाटतं एकदा क्वेश्चन्स बघून घ्याल. ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्यात पहिला क्लॅम्प ऑन मीटर. क्लॅम्प ऑन मीटरवर क्वेश्चन येतो. LCR, आता जर लक्ष देऊ नका, फंक्शन जनरेटर किंवा LCR या दोघांपैकी एक क्वेश्चन येतो बरं. एकतर LCR मीटरवर येतो किंवा फंक्शन जनरेटरवर येतो, पण सहसा क्लॅम्प ऑन मीटर विचारलं जातं कारण क्लॅम्प ऑन मीटर हे सगळ्यात जास्त नावडेज यूज करतात. वेगवेगळ्या टाईपच्या रेजिस्टन्स, लो रेजिस्टन्स, मीडियम, हाय, प्रत्येक रेजिस्टन्स मोजायला कोणती मेथड यूज करतात सगळं क्लासमध्ये झालेलं आहे. PSI थोडं ऑप्शनलमध्ये टाका, फेज सिक्वेन्स इंडिकेटर, कारण खूप सोपं आहे. फंक्शन जनरेटर किंवा LCR दोघांपैकी एक क्वेश्चन 100% येणार, गॅरंटी गुट्टे सरांची. ब्लॉक डायग्राम CROची जी तुम्ही ऑलरेडी पाठ केलेली आहे. साइन वेव्ह जनरेटर 3 बीट आहेत, LCR मीटर, फंक्शन जनरेटर आणि साइन वेव्ह जनरेटर. तिघापैकी एक बीट 100% येणार, नशीब असलं तर 2 बीट पण येतील. DSO हे एक नवीन बीट टाकलेलं आहे ज्याला मी ऑप्शनमध्ये टाकलेलं आहे, जमत असेल तर करा, नाही तर सोडून द्या. देन सर येत आहे ट्रान्सड्युसर अँड प्रेशर मेजरमेंट. ट्रान्सड्युसरवर 100% क्वेश्चन येणार. सगळ्यात पहिलं की ट्रान्सड्युसर आणि सेन्सर मधला फरक काय, जे मी क्लासमध्ये शिकवलाय, लिहून पण दिलाय. दुसरं क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सड्युसर. इलेक्ट्रिकलच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ट्रान्सड्युसर 3 प्रकारचे असतात, रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह. तिघं पण खूप चांगल्या प्रकारे झालेले आहेत, कोणतं पण येऊ शकतं. वर्किंग ऑफ LVDT आणि RDT, ह्या दोघांपैकी जर कोणती वर्किंग एक्झाम मध्ये येऊ शकते तर माझा 6th सेन्स सांगतो LVDT. LVDT वर 100% प्रश्न येतो. आणि दुसरा एक पोर्शन आहे RTD, बॉर्डन ट्यूब विथ LVDT, 50% चान्सेस आहेत. टाईप ऑफ प्रेशर अँड देअर मेजरमेंट, प्रेशरचे कुठले कुठले टाईप असतात आणि प्रत्येक प्रेशरला मोजायला कुठल्या मेथड यूज करतात हे पण बघून जाल. ट्रान्सड्युसरचे डेफिनेशन आणि बेसिक रिक्वायरमेंट, हे ट्रान्सड्युसर नेमकं काय असतं, जे आपण एनर्जी कन्व्हर्जन करण्यासाठी यूज करता आणि त्याचं मेन फंक्शन काय. सगळ्यात शेवटचा चॅप्टर आहे बरोबर फ्लो, लेवल अँड टेम्परेचर मेजरमेंट. टेम्परेचर मेजरमेंट माझं एक 2 बीट मायनर शिकवायचे बाकी, ते मी उद्या सकाळी कव्हर करून टाकलं कारण ते सोपं आहे. याच्यामध्ये एवढे सगळे बीट आहेत. सो मला याच्यातले महत्त्वाचे सांगा, तुम्ही तर बघत आहेत. वेंचुरी ट्यूब मीटर महत्त्वाचा आहे, रोटामीटर महत्त्वाचा आहे, अल्ट्रासोनिक फ्लो मीटर महत्त्वाचा आहे आणि RTD एक महत्त्वाचा आहे. बाकी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आता एक काम करायचं, याचे सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, चालेल. पास व्हायचं असेल तर माझे IMP क्वेश्चन करून जा. चांगला स्कोअर करायचा असेल तर मी क्लासमध्ये जेवढं शिकवलं सगळं करून जा. आतापर्यंत मला मेजरमेंटमध्ये गेल्या 13 वर्षाच्या अनुभवामध्ये 21 कॅन्डिडेट असे भेटले ज्यांनी आउट ऑफ मार्क घेतलेत. बरं, बघू यावेळेस कोण घेतं मार्क. ठीक आहे, आउट ऑफचे एवढे पोर असतात ना की तुम्ही विचार पण करू शकणार नाहीत. स्क्रीनशॉट नंबर 1, स्क्रीनशॉट नंबर 2, स्क्रीनशॉट नंबर 3, स्क्रीनशॉट नंबर 4 आणि स्क्रीनशॉट नंबर 5. ठीक आहे, आता मी काय सांगतो जरा लक्ष देऊन ऐका सर्वांनी. डिप्लोमामध्ये 28 मार्क घेणं एवढं की अवघड काम नाहीये. मी जे IMP लिस्ट काढून दिल्या तेवढं बी प्रिपेअर करून गेले, फक्त 28 मार्क पडत नाही, लिहून देतो 45 मार्क पडतात, पण ॲक्युरेसी पाहिजे. मी परत सांगते, उद्याच्या पेपरमध्ये जर डायग्रामचा घोळ झाला तर मार्क पडणार नाहीयेत.
EM हा खूप वास्ट सब्जेक्टमध्ये कन्वर्ट झाला. KSK मध्ये सिलेबस संपता नाकी नऊ आली होती. कुठल्या फॅकल्टीने सिलेबस डिझाईन केला काय माहित, घरी भांडणं करून काही कळायला मार्ग नाहीये. खतरनाक सिलेबस टाकून दिलेला आहे. अंडरस्टँड. सो प्रत्येक चॅप्टरमधले जे मेन कंटेंट आहेत त्यांना थोडं व्यवस्थित रिवाइज करा. मी जेवढे IMP क्वेश्चन दिले सहसा पेपर त्याच्या बाहेरचा निघत नाही. अंडरस्टँड. सो उद्याच्या पेपरला सर्वांना बेस्ट ऑफ लक. चौथ्या सेमिस्टरचे जसे सब्जेक्ट मी लॉन्च करेल तसे सर्वांनी बाय करून घ्यायचे. घाबरायची गरज नाही. पहिले मी 3-4 दिवस ऑफर ठेवेल. ऑफरचा सर्वांनी फायदा घ्यायचा. थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर्वांना.